पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरनं सुरू झालेला वाद आता सत्ताधारी महायुतीत येऊन पोहोचलाय। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींना घरचा आहेर दिलाय। जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये। कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे। सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये हे शाब्दिक युद्ध रंगलंय। हा वाद पेटण्यासाठी कारणीभूत ठरलंय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर केलेलं आंदोलन। शनिवार वाड्यात मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार वाडा परिसरात आंदोलन केलं। जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी महायुतीतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरती आली आहे। शिवसेना नेत्या नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींचे कान टोचले। पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत। त्या नियमांचं पालन झालं पाहिजे। एक दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये। एकीकडे नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना आंदोलनावरून खडे बोल सुनावले, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बोचरी टीका केली आहे। दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात सोमवारी प्रतिआंदोलन केलं। आता याचा सातबारा जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये, तोही मला काढायचा आहे। आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काझी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते। त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे। पुण्यात महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे, तर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा सामना रंगलाय। शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत, ही स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं? आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे। शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानेही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता। दरम्यान रविवारच्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवार वाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवार वाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं, ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या। आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते। पुणे पोलिसांनी या शनिवार वाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय। राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण अनेकदा या तीनही पक्षातील मतभेद समोर आले आहेत।
आता शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर त्यांच्याच मित्रपक्षांनी वेगळा सूर आळवलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.